दत्त चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे, राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे, तुम्हा सगळ्यांना दीर्घायुष्य मिळू दे अशी मी स्वामी चरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते. बघा, हिंदू धर्मामधील अतिशय पवित्र असा हा श्रावण महिना हा गुरुवारपासून सुरू होतो. बुधवारी संपूर्ण दिवसभर अमावस्या आहे. ही अमावस्या जी आहे ती आषाढी अमावस्या किंवा गतहरी अमावस्या म्हणून ओळखली जाते. तसंच दीप अमावस्या ही सुद्धा म्हणून ओळखली जाते. तर गतहरी म्हणजे काय? गत म्हणजे गेलेले जे दुःख संकट आहे, म्हणजे भूतकाळातले दुःख संकट अडचणी ज्या काय आहेत त्या हरण करणं म्हणजे गतहरी अमावस्या. आपण त्याचा वेगळा अर्थ काढून गटारी अमावस्या केलेला आहे, पण खरा शब्द गतहरी अमावस्या आहे. आणि ह्या गतहरी अमावस्या दिवशी आपण आपल्या मुलांच्यावरून एक अशी वस्तू उतरून टाकायची आहे, त्यामुळं मुलांच्या आयुष्यातल्या ज्या काही अडचणी आहेत त्या दूर होतात. कसं असतं बघा, लहान मुलं असतात, वारंवार आजारी पडत असतात किंवा कटकट करत असतात, हट्टीपणा करत असतात किंवा वारंवार त्यांच्या म्हणजे जे काय त्यांच्या आयुष्यात अडचणी आहेत त्या येत असतात. मोठी मुलं आहेत, त्यांच्या नोकरीमध्ये अडथळे किंवा लग्नामध्ये अडथळे, अभ्यासामध्ये अडथळे, प्रगती न होणं, ह्या सगळ्या गोष्टी मुलांच्या आयुष्यात घडत असतात. पूर्वी बघा, आपल्या आजी असू द्यात, आई असू दे, पूर्वी मुलांची, मोठ्या माणसांची घराची नजर काढायचे. मग ती नजर कसे काढायचे? तर बघा, लाल मिरची घ्यायचे, मग ते जे बोर फळ असतं त्याचा काटा घ्यायचे, मोहरी घ्यायचे, त्यानंतर खडे मीठ घ्यायचे आणि ह्या सगळ्यावरून, मुलांवरून, आपल्या घरातल्या व्यक्तींवरून उतरून टाकून ते एखाद्या विस्तवावरती जाळायचे. मग हल्ली आपल्याकडे विस्तव नसतो किंवा आपल्याकडे बोराचा काटा मिळत नाही. मग आपण काय करायचं, तर आपल्या मुलांची नजर मिठानं, मिरचीनं आणि मोहरीनं तर काढायचीच, पण अति तीव्र प्रमाणात जर मुलांना नजर लागली असेल, बघा, आपल्या मुलांना नजर काढूनही नजर निघत नसेल तर अति तीव्र प्रमाणात नजर लागलेली असते. त्यांच्या शरीरामध्ये नकारात्मकता तयार झालेली असते. मग ही नकारात्मकता, ही नजर काढण्यासाठी तुम्हाला अमावस्या दिवशी बरोबर 12 वाजता हा उपाय करायचा आहे. मग हा उपाय कसा करायचा बघा, आपल्या घरामध्ये 2 मुलं असू द्यात, 1 मुलगा असू दे, 4 मुलं असू देत, 3 मुलं असू दे, आपला पती, आपले जे काय सासू-सासरे असतील, प्रत्येकावरून घरावरून नजर उतरायची. काय करायचं, प्रत्येकाचा भात वेगळा-वेगळा बनवायचा. एक 5-6 समजा तुमच्या घरासाठी भात एका वाटीमध्ये थोडा, सासू-सासऱ्यांसाठी थोडा, आई-वडील असतील त्यांच्यासाठी किंवा मुलं जेवढी आहेत, 2-3 मुलं असतील, पती असेल, तेवढ्या सगळ्यांचा भात वेगळा-वेगळा एका छोट्या-छोट्या वाटीमध्ये बनवायचा. प्रत्येक वाटीमध्ये पोह्याचे 2-2 चमचे तांदूळ टाकायचे. तांदूळ अजिबात धुवायचे नाहीत, मीठ टाकायचं नाही आणि त्यामध्ये पाणी घालून ते कुकरमध्ये ठेवा किंवा असाच करा. भात हा वेगळाच बनवायचा आहे. एकत्र भात करून त्या वेगळ्या वाटीत घ्यायचा नाही. प्रत्येक भात वेगळा बनवायचा आणि त्यानंतर बरोबर 11:45 ते 12:30 ह्या दरम्यान प्रत्येक मुलावरून, व्यक्तीवरून, घरावरून वेगवेगळा उतरायचा. समजा आता 2 मुलं असतील, तर पहिला एका मुलावरून उतरायचा, मग दुसरा दुसऱ्या मुलावरून, घरावरून परत असं वेगवेगळा उतरायचा. तो भात जो आहे वाटीतला, तो एखाद्या द्रोणमध्ये किंवा एखाद्या स्टीलच्या डिशमध्ये घ्या. त्यावरती थोडंसं दही आणि काळे तीळ टाकायचे. उजवीकडून डावीकडे, खालून वर अशा पद्धतीनं तुम्हाला 7 वेळा हा भात मुलांवरून उतरायचा आहे, घरांवरून उतरायचं आहे, सासू-सासरे असतील, आई-वडील असतील, पती असेल, ह्या सगळ्यांवरून प्रत्येक वेळी वेगवेगळा उतरायचा आणि घराच्या बाहेर जिथं बाल्कनी असेल, खिडकी असेल, अंगण असेल, एखादं झाड असेल किंवा टेरेस असेल, अशा ठिकाणी ठेवा, जेणेकरून पक्षी, प्राणी खाऊन जातील. हा भात कुणाच्याही पायामध्ये येऊ नये किंवा पाय त्याच्यावर पडू नये याची दक्षता घ्यायची. हा भात पहिल्यांदा तुम्ही एका मुलावरून उतरला, हा भात बाहेर टाकून यायचा, हात-पाय धुवायचे. दुसऱ्या मुलावरून दुसरा भात एका द्रोणमध्ये किंवा डिशमध्ये घ्यायचा, त्यावरती दही, काळे तेल टाकायचे. दुसऱ्या मुलांवर परत उतरायचा, परत हा भात बाहेर टाकायचा, हात-पाय धुवायचे आणि घरात यायचं. तिसरा, घरावरून उतरणार असेल तर घरावरून उतरायचा, बाहेर टाकायचा, हात-पाय धुवायचे आणि घरात यायचं. प्रत्येक वेळी उतारा केल्यानंतर आत येताना हात-पाय धुवून येऊन दुसरा उतारा करायचा. अशा पद्धतीनं तुम्हाला 11:30 ते 12:30 ह्या दरम्यान हा उतारा करायचा आहे. आणि समजा तुमची मुलं शाळेत जात असतील सकाळी लवकर आणि दुपारी येत असतील,
तर तुम्ही दुपारी आल्यानंतर सुद्धा केला तर चालेल किंवा सकाळी जरी केला तर चालेल कारण अडचणच तशी असते. पण समजा मुलं घरात असतील तर 12 वाजताच करा. जेवढी नजर तुम्ही काढाल, तेवढं तुमच्या मुलांच्यामध्ये प्रगती होईल. मुलांना नजर लागलेली नकारात्मकता दूर होईल. कारण आपली मुलं बघा हुशार असली आणि बाहेर प्रत्येक व्यक्ती त्याच्याकडे बघताना चांगल्याच नजरेनं बघेल असं नाही. त्याचं कौतुक तोंडावरती करतात, पण त्यांच्या मनामध्ये तुमच्या मुलांबद्दल बघा हा किती हुशार आहे, आमचा मुलगा हुशार नाही आहे, आमच्या मुलाला काहीच येत नाही, हा किती प्रगतीपथावर आहे, असं म्हटलं तरीसुद्धा त्यातून नजर आपल्या मुलांवरती येत असते. किंवा आपली मुलं सुंदर दिसत असतील, तर बघा हा किती सुंदर आहे असं म्हणत असतात. त्यावेळेला नकारात्मकता नजर लागलेली असते. त्यामुळं तुम्हाला ह्या आषाढी अमावास्येला हा उपाय नक्की करायचा आहे. उपाय जो आहे तो श्रद्धेनं आणि विश्वासानं करा. जेवढं तुम्ही हा उपाय कराल, तेवढं तुमच्या मुलांच्यामध्ये प्रगती होईल. मुलं हट्टीपणा कमी करतील, चिडचिडपणा कमी करतील. व्यसनी मुलं असतील तर व्यसनसुद्धा दूर होईल. त्यानंतर मुलांच्या नोकरीमध्ये, व्यवसायामध्ये किंवा अभ्यासामध्ये प्रगती होत नसेल, लग्न होत नसेल, हे सगळे अडथळे ह्या उपायानं दूर होतील. हे प्रत्येक अमावास्येला करा आणि खडे मीठ, मिरची लाल, देठासह लाल मिरच्या 3 घ्यायच्या, थोडं खडे मीठ घ्यायचं आणि थोडं काळी मोहरी किंवा पिवळी मोहरी घ्यायची. आठवड्यातून 2दा तरी शनिवार आणि मंगळवार तुम्ही मुलांची नजर उजव्या बाजूनं डावीकडे, खालून वर अशा पद्धतीने काढायचं आणि हे तुम्ही एखाद्या झाडामध्ये टाका किंवा कापरावरती प्रज्वलित केला तरी चालेल. अशा पद्धतीने हा उपाय नक्की करा. व्हिडिओ जो आहे तो जास्तीत शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये नक्की श्री स्वामी समर्थ लिहा. तुम्हा सगळ्यांच्या आयुष्यातल्या ज्या काय वाईट दोष, अडचणी, संकट जे काय भूतकाळातलं आहे ते सगळं दूर होऊन तुमचं आयुष्य सुखासमाधानाचं, आनंदाचं, भरभराटीचं गेलेलं आहे असं मी मॅनिफेस्टिंग करते. श्रावण महिन्याच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. जेवढ्या जास्तीत जास्त तुम्हाला श्रावण महिन्यामध्ये सेवा करता येतील तेवढ्या जास्त सेवा तुम्ही करा. श्री स्वामी समर्थ.